आपल्याबरोबर आरोग्यमंत्री आहेत. सकाळी बेंगलोरमध्ये एक 8 महिन्याचं मूल गावलेलं आहे MWमध्ये आजारामध्ये. काय सांगाल आणि कसं खबरदारी घ्यायला लागेल? मी मगाशी सुद्धा काही वृत्तवाहिन्यांना जेवढ्याला मुलाखत देताना सांगितलं आहे की या आजाराच्या विषयी विनाकारण संभ्रम तयार करण्यापेक्षा या आजारापासून संरक्षण करणं आणि काळजी घेण्यासाठी राज्य सरकारच्या आरोग्य विभागाच्या वतीनं अत्यंत चांगल्या पद्धतीनं अतिशय चांगल्या पद्धतीने काळजी घेतली जाते. त्याच्या सूचना सर्व नागरिकांना देण्यात येत आहेत. आपण सगळ्यांनी त्या सूचनांचं पालन करावं. या आजारामुळं घाबरण्याची गरज नाही, फक्त सुरक्षितता आणि काळजी घेण्याच्याबद्दलचे जे काही निकष असतील ते पाळावेत इतकंच आहे. आपण सगळ्यांनी कोरोनासारख्या महाभयंकर अशा पद्धतीच्या एका आजाराला सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने थोपवून लावलेला आहे. त्यामुळे आपल्या महाराष्ट्राच्या आणि देशाच्या आरोग्य विभागाकडे खूप चांगल्या पद्धतीने टीम आहे. ती जे सूचना देईल त्या पद्धतीने आपण जाऊया. कोणीही घाबरण्याची गरज नाही. विशेषतः माझी सर्व सोशल मीडियावर काम करणाऱ्या सगळ्या लोकांना विनंती आहे की वस्तुस्थिती आणि आरोग्य विभागाच्या सूचना ज्या असतील त्याप्रमाणेच आपण सर्व माहिती द्यावी. विनाकारण संभ्रम तयार करणं म्हणजे सुद्धा या सगळ्या लोकांच्यामध्ये विनाकारण घबरावट पसरण्यातला प्रकार होतोय. त्याच्यापासून सगळ्यांनी काळजी घ्यावी. आरोग्य बैठक कधी होईल मुंबईमध्ये आणि काय प्रशासनाची खबरदारी कशी असेल? कारण की 3 वर्ष कोरोनामध्ये नागरिकांनी आपले जीव गमवलेले हाल झालेले आहेत. त्यामुळे त्याबद्दल कसं एक आरोग्यमंत्री म्हणून पाहता तुम्ही? आपण सगळ्यांनी सुद्धा या सगळ्या गोष्टींची प्रसिद्धी करावी की हा आजार ह्या चीनमध्ये आला आहे, याची वस्तुस्थिती वास्तविकता आणि आपल्याकडे येण्याचं प्रमाण आहे, त्यानंतरचा सुद्धा त्याचा एकूण जो काय त्याची गांभीर्य आहे, या सगळ्याबद्दल आरोग्य विभाग अतिशय चांगल्या पद्धतीनं आपणा सर्वांना सूचना देईल. त्या सूचना घेतल्यानंतर आपण पुढे जाऊया. आपलं काय होतं आहे आपल्या सगळ्यांचं की त्याच्यापेक्षा अधिक आपण काळजी करण्याच्या निमित्तानं विनाकारण सगळ्याच लोकांना सुद्धा थोडासा आपण भयभीत करतोय. माझी विनंती इतकीच आहे, आरोग्य विभागाच्या सूचना आणि त्यांचा योग्य पद्धतीनं पालन करा. आजाराला घाबरण्याचं कारण नाही, फक्त सुरक्षितता आणि काळजी घेऊया. आज इंदिरा गांधी हॉस्पिटलची तुम्ही पाहणी केला आहे. पहिलेच आरोग्यमंत्र्यांनी एवढा वेळ या IGMला दिला आहे. सगळे खाट बघितलं आहे मेडिकल कॉलेजवर. कसं पाहता या म्हणजे CPR नंतर? IGM हे इचलकरंजी आणि या पलीकडच्या 3 तालुक्यातलं एक मोठं हॉस्पिटल आहे की जे आरोग्य विभागाच्या वतीनं चालवलं जातं आहे. दररोज 1000-1200 OPD आहे. खूप चांगल्या पद्धतीने इथं लोकांची या दवाखान्याविषयी श्रद्धा आहे. त्यामुळे इथं असणारं डायलिसिस युनिट, इथं असणाऱ्या MRIसाठीची मागणी, इथं असणाऱ्या स्टाफची मागणी आणि त्याचबरोबर ज्या ज्या काय IGMच्या माध्यमातून रुग्णांच्या सेवेसाठी सुविधा उपलब्ध करून द्याव्या लागतील त्या सगळ्या करण्यासाठी इथले स्थानिकचे आमदार सन्मान्य राहुल आवाडे साहेबांच्या मागणीप्रमाणे पुढच्या टप्प्यामध्ये IGMचं रूप बदललेलं आपल्याला दिसेल. दरवेळेला होतं मंत्रिपद कोल्हापूरला येतं, पण इचलकरंजीकडे दुर्लक्ष असतं. पण ह्यावेळेला एक सर्वसामान्यांचे मंत्री आहात, आमदार आहात, त्याकडे कसं पाहताय तुम्ही जिल्ह्याकडे? मुळात असं आहे की मंत्रिपद असेल, आमदारकी असेल किंवा लोकप्रतिनिधी म्हणून कुठलीही संधी मिळाली असेल तर ती लोकांच्या सेवेसाठीचं एक खूप मोठं माध्यम असतं. अधिक चांगल्या पद्धतीने त्याचा उपयोग करणं आणि लोकांचे आशीर्वाद घेणं या सगळ्या गोष्टी खूप चांगल्या पद्धतीने आपण करू. आपल्यावर ते आरोग्यमंत्री यांनी सांगितले की आजाराला कोणी घाबरून न जाता या आजारावर सगळ्यांनी तत्परता ठेवा. कॅमेरामॅन निखिल विसेस, मी साईनाथ जाधव, TV9 मराठी, इचलकरंजी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.